नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वी जुनी बालभारतीमधील आणखी एक सुंदर धडा मी आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे माझे बालपण आणि जे आधारित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींबद्दल. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या बालपणातील काही आठवणी प्राध्यापक हुदलीकर यांनी लिहून ठेवल्या आहेत. ते आज आपल्याला सदर पाठात वाचायला मिळतील. मित्रांनो, डॉक्टर भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी दलितांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी चळवळी केल्या व त्यांच्यात प्रचंड जागृती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व कसे घडले याची कल्पना या पाठात आपणास येईल. चला तर वाचूया माझे बालपण. आमचे वडील शिक्षक होते. ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा एक फार चांगला नियम होता. तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील सैनिकांना सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत. प्रत्येक पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असे. अशा एका शाळेमध्ये माझे वडील 14 वर्षे मुख्याध्यापक होते. सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यास एक नॉर्मल शाळा होती. त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांना शिक्षकाचे प्रमाणपत्र मिळवले. त्यांची शिकवण्याची पद्धत वाखाणण्याजोगी होती. आमच्या वडिलांमध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झालेली होती. आमच्या घरातील बायका मुलांनासुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते. इतकेच नव्हे तर वडिलांच्या प्रोत्साहनाने पांडव प्रताप, रामायण यासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करण्याची शक्तीही माझ्या थोरल्या बहिणीत आली होती. आमच्या वडिलांना गणिताचा फार नाद असे. गोखल्यांच्या अंकगणितातील एकूण एक उदाहरणं त्यांनी स्वतः सोडवली होती व चांगल्या सुबक अक्षरात एक मोठ्या वहीत ती सारी उतरून ठेवली होती. इच्छा ही की ती वही मी वेळोवेळी चाळून पाहावी व गणित विषयात खूप हुशारी मिळवावी. इंग्रजी शिक्षणासाठी पुढे मी मुंबईला आलो व मराठी हायस्कूलात शिकू लागलो. पहिल्याने आमची घरची स्थिती बऱ्यापैकी होती, पण पुढे ती फारच हालाकीची झाली. माझ्या वडिलांना थोडेसे पेन्शन होते, पण मुंबईची राहणी व मोठे कुटुंब यामुळे मला लागतील ती पुस्तके आणून देणे व मला चांगले कपडे लत्ते करून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्याबाहेरचे असे. तरी पण झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद करण्यास नेहमी तयार असत. ही गोष्ट मला आठवली म्हणजे मला वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो. मला पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा भारी नाद असे, पण ते माझ्या वडिलांना पसंत नव्हते. त्यांचे म्हणणे असे की शाळेचा अभ्यास हा अगदी चोख केला पाहिजे, मग हवे असल्यास दुसरे वाचन करावे, स्वतःची पुस्तके असावीत, म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची. एवढीच त्यावेळी माझी महत्त्वाकांक्षा होती. त्या महत्त्वाकांक्षेमधूनच माझे ग्रंथालय निर्माण झाले. त्यावेळीसुद्धा नवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट धरले. मी एखादे पुस्तक मागितले की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी आणून दिले नाही असे कधीच झाले नाही. आमचे कुटुंब गरीब असले तरी घरातील वातावरण पुढारलेल्या सुशिक्षित कुटुंबाला शोभेल असे होते. आमच्यात विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी, आमचे चारित्र्य सोज्वळ बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत. सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजने, अभंग, दोहे म्हणायला लावत. अर्थात आम्ही सारेच, त्यापैकी विशेषतः मी, नेहमीच अळमटळम करायचा. कसे तरी 2-4 अभंग अर्धे मुर्दे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचे. लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचेच, का रे, आज लवकर संपलं तुमचं भजन? त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तिथून पसार झालेले असायचे. पण ही सकाळची धांदल संध्याकाळची वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालू देत नसत. रात्रीचे 8 वाजले की माझ्या दोघी बहिणी, माझे वडील, बंधू व मी देवघरापाशी जमा झालेच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता.
कोणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधी क्षमा करत नसत. ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावाने संतांचे अभंग आणि कबीरांची दोहे म्हणू लागत त्यावेळी अतिशय गंभीर व पवित्र वातावरण निर्माण होत असे. आमच्या वडिलांचे पाठांतर फार असे. ते अभंगा मागून अभंग म्हणू शकत. वडिलांच्या पाठांतराचे आम्हाला आश्चर्य वाटे. त्याचप्रमाणे माझ्या बहिणीसुद्धा गोड गळ्यांनी जेव्हा अभंग म्हणत त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असे मला सुद्धा पटत असे. माझ्या लहानपणची एक गोष्ट सांगतो. मला वाटते मी इंग्रजी दुसऱ्या इयत्तेत शिकत होतो. आमची शाळा होती साताऱ्याला कॅम्पमध्ये. त्यावेळी पेंडसे नावाचे एक शिक्षक होते आम्हाला. त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. माझा स्वभाव हट्टी आहे हे माझ्या सवंगड्यांना माहीत असल्यामुळे एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्याबरोबर मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत होते. एकदा खूप पाऊस पडत होता व आमची शाळेत जाण्याची वेळ झालेली होती. माझ्या मित्रांनी मला सांगितले, बघ रे बुवा, पाऊस पडतोय खूप, तू आपला पावसात जाऊ नकोस हां, उगाच चिंब भिजशील. मला तेच पाहिजे होते. माझा थोरला भाऊ छत्री घेऊन निघाला. मी त्याला साफ सांगितले, तू आपली छत्री घेऊन जा कसा, मी एकटा पावसात भिजत जाणार. भावाने माझे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी त्याचे म्हणणे धुडकावून लावले. आमची स्वारी छत्रीबित्री न घेता थेट पावसातून जायचे ठरवून निघाली. मी त्यावेळी वेलबुट्टीची टोपी वापरत असे. पावसात भिजेल म्हणून ती माझी पाटी पुस्तके मी भावाच्या स्वाधीन केली. तो पुढे निघून गेल्यावर मी पावसातून भिजत भिजत शाळेच्या रस्त्याने निघालो. पाऊस अगदी मुसळधार पडत होता. मी शाळेत येऊन पोहोचलो तो काय, अगदी नखशिखांत भिजलेला. मला तशा स्थितीत आलेल्या पाहिल्यावर शिक्षकांना फार वाईट वाटले. त्यांनी मला विचारले, अरे पावसात छत्री घेऊन का नाही निघालास? मी जबाब दिला, छत्री एकच होती आम्हा दोघा भावांमध्ये, छत्री एकच होती म्हणून मी भिजलो. ही माझी निव्वळ थाप होती. हे काही माझ्या शिक्षकांच्या ध्यानात आले नाही. लगेच माझ्या थोरल्या भावास त्यांनी बोलावून घेतले. तेव्हा तो 4थीत शिकत होता. त्याला शिक्षकांनी विचारले, दाखव पाहू तुझ्या अंगात किती सदरे आहेत ते. माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता. तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर घरी पाठवले व त्याला सांगितले, याला आंघोळ करायला गरम पाणी दे, त्याला एक लंगोटी दे आणि त्याचे कपडे वाळत घालायला लाव, म्हणजे ते संध्याकाळी घालून तो आपल्या घरी जाईल. त्याप्रमाणे त्या शिक्षकाच्या मुलाने मला आपल्या घरी नेऊन गरम पाण्याची आंघोळ घातली व नेसायला एक लंगोटी दिली. संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला. मी टिवल्या बावल्या करत व तोंडाने शिट्ट्या वाजवत असाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो. मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गात आणण्यासाठी पुन्हा शिक्षकांनी एका मुलाला सांगितले. नुसता लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला विलक्षण लाज वाटत होती. पण शिक्षक म्हणाले, अरे इथं तर सारी मुलंच आहेत, त्यांची लाज तुला वाटायचा काय कारण? मी आपला तसाच रडत रडत वर्गात बसलो. पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली की त्याचवेळी माझ्या स्वभावातील हट्टीपणा काढून टाकण्याचा मी निश्चय केला. आमचे आडनाव आंबेडकर नव्हते. आमचे खरे आडनाव आंबावडेकर. आंबावडे या नावाचे खेड तालुक्यातील दापोलीजवळ 5 मैलांवर एक लहानसे खेडे आहे. त्यामुळे आम्हाला आंबावडेकर या नावाने लोक ओळखत असत. या आंबावडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याला इतिहास आहे. आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण शिक्षक होते. माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते. मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागे. हे आंबेडकर शिक्षकांना पसंत नव्हते. पण तेवढाच वेळ बाहेर भटकायला
मोकळीक मिळे म्हणून मलाही भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्याची फार मजा वाटायची. पण आमच्या या शिक्षकांनी एक युक्ती योजली. ते आपल्याबरोबर भाजी भाकरी बांधून आणत असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता मला बोलावून आपल्यातली भाजी भाकरी मला खायला देत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाची भाजी भाकरीची काही आवीट गोडी असे. या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो. एके दिवशी या शिक्षकांनी मला सांगितले की हे तुझे आंबावडेकर नाव आडेनेडे आहे, त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे, हेच तू यापुढे लाव. आणि त्यांनी कॅटलॉगमध्ये तशी नोंदसुद्धा करून टाकली. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आंबेडकरांचे लहानपणीच्या आठवणीचे किस्से आणि त्यातून आपणास काय शिकायला भेटले हे कमेंट्समध्ये जरूर कळवा.